मतदारसंघ विधानसभेचं निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. गेले अनेक दिवस मानखटाव मतदारसंघ चर्चेचा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं सन्माननीय प्रभाकरजी गाडगे साहेबांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. अधिकृतपणे पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांनी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केला आहे आणि तो मंजुरी झालेला आहे. त्यानंतर प्रचाराची पहिली सभा झाली होती. त्या सभेमध्ये मी स्वतः आणि आमचे सर्व पक्षाचे प्रमुख उपस्थित होते आणि आदरणीय पवार साहेबांनी जो निर्णय घेतलाय उमेदवारी देण्याबद्दलचा, तो निर्णय आमच्या सर्वांसाठी अंतिम आदेश आहे. आणि पवार साहेबांनी आम्हाला सांगितलंय त्या पद्धतीनं प्रभाकर गाडगे साहेब असतील किंवा प्रभाकर देशमुख असतील, त्या दोघांची उमेदवारी एकाच ताकदीनं पुढे नेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये परिवर्तनाची जी लाट सुरू झालेली आहे ती अधिक गतिमान करायची आणि या मतदारसंघाला एक चांगलं स्वरूप उपलब्ध करून द्यायचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. हे खरं आहे की मी उमेदवारी करणार होतो अशी लोकांची अपेक्षा होती आणि त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये लोकांच्या मध्ये काही नाराजी होती. त्या सर्व आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली. अधिकृत उमेदवार गाडगे साहेबांच्या बरोबरही आमची चर्चा एकत्रित झालेली आहे. आणि म्हणून इथून पुढे निवडणूक होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं जे अधिकृत उमेदवार गाडगे साहेब आहेत त्यांच्या मागं ठामपणे उभा राहून त्यांना विजयी करण्यासाठी मी स्वतः आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. हे होत असताना तालुक्याचं एकूण परिवर्तन का घडतंय किंवा त्या दिशेनं वारं का जात आहे ह्याचा जर तुम्ही मागोवा घेतला तर तालुक्याचे जे प्रमुख प्रश्न आहेत आणि राज्याचे प्रमुख प्रश्न आहेत त्याचा विचार केला तर राज्यापासून आपण विचार केला तर आदरणीय पवार साहेबांनी 4 वेळा मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी होतं. इतरही देशाच्या पातळीवरती महत्त्वाची पदं साहेबांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम केलेलं आहे. या सर्व वाटचालीमध्ये आदरणीय पवार साहेबांची भूमिका खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या हिताची आहे. पुरोगामी विचार समोर ठेवून सर्वसामान्य माणसं, सर्व धर्माची जातीच्या माणसांना एकत्र करून त्या ठिकाणी पुरोगामी विचारानं वाटचाल करायची अशी ठाम भूमिका आदरणीय पवार साहेबांनी घेतली. आणि त्यामुळे राष्ट्रवादी पक्षामध्ये जरी फूट झाली तरी त्यानंतर पक्ष अतिशय जोमाने उभा राहिला. पवार साहेबांचे प्रचंड कष्ट, त्या ठिकाणी असलेली जिद्द आणि दूरदृष्टी आणि लोकांचा प्रचंड विश्वास, कारण आतापर्यंत गेल्या 50-55 वर्षापेक्षा जास्त समाजकारणाने राजकारणात असताना पवार साहेबांनी जो लोकांना विश्वास दिलाय, प्रामुख्यानं सर्वसामान्य माणूस आणि शेतकऱ्याला जो विश्वास दिलाय, त्यामुळं आज पवार साहेबांचा शब्द प्रमाण मानून लोक त्या ठिकाणी पुढे जात आहेत असं आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते. असे फार थोडे नेते आहेत की ज्या नेत्यांचा थेट लोकांशी संपर्क आहे आणि ज्या नेत्यांच्या शब्दावरती त्या ठिकाणी लोकांत विश्वास ठेवून पुढे जातात. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, प्रामुख्यानं शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, जी मागची कर्जमाफी झाली त्यामध्ये 71,000 कोटीची कर्जमाफी झाली, ज्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचा निर्णय झाला आणि प्रत्यक्ष कर्जमाफी दिली. उद्देश काय होता की अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करून त्याला पुन्हा सक्षमतेने उभा करायचं आणि त्यांना अडचणीत न येता आत्महत्येच्या दिशेनं त्याने जाऊ नये अशा प्रकारे प्रयत्न करायचा. पण त्यानंतरची कर्जमाफी झाली ती आपण सर्वांनी अनुभवलेली आहे. या कारणामुळे तुला कर्ज देता येणार नाही अशा प्रकारची वेगवेगळी कारणं
आणि त्या ठिकाणी अडचणी सांगण्यात आल्या आणि अतिशय मर्यादित लोकांना कर्जमाफीचा त्या ठिकाणी लाभ मिळाला. मोटरसायकल आहे म्हणून कर्जमाफी देता येत नाही, अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी घालण्यात आल्या. आणि मग मूळचा उद्देश होता की शेतकऱ्यांना पुन्हा उभा करायचं आणि त्याला त्या ठिकाणी शेतीमध्ये उत्पन्न काढण्यासाठी आपण त्याला मदत करायची. एक निश्चित आहे आणि माझं ठाम मत आहे की शेतकरी जो काही शेतामध्ये काम करतो ते प्रचंड अनिश्चिततेमध्ये काम करत असतो. निसर्गाची अनिश्चितता असते, सरकारकडून दिलेल्या सुविधामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात आणि या अनिश्चित परिस्थितीमध्ये पाऊस जास्त असतो, दुष्काळ पडतो, एखादा रोगराई येते. ह्या अनिश्चित परिस्थितीमध्ये काळ्या आईशी इनाम राखून जो शेतकरी काम करतो आणि जो त्या ठिकाणी उत्पादन करतो त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी जर उत्पन्न काढायचं नाही ठरवलं तर त्याला कुठलाही पर्याय नाही. आणि म्हणून देशाची सुरक्षितता एवढी महत्वाची आहे तेवढी देशाची अन्न सुरक्षितता महत्वाची आहे. आणि अन्न सुरक्षितता म्हणजे देशाला जिथे इथं असलेली 140 कोटीची जनता आहे त्या जनतेला लागणारं अन्नधान्य आपल्याच देशामध्ये उत्पन्न करून दुसऱ्यावर अवलंबून राहायला नको, अशा प्रकारची प्रचंड त्या ठिकाणी विपरीत अवस्था असताना सुद्धा शेतकरी संपूर्ण आपली आयुष्य पणाला लावतात. बऱ्याच वेळेला त्यांनी जेवढं खर्च केलाय त्याचं तेवढं सुद्धा उत्पन्न येत नाही. आणि म्हणून शेतकऱ्याच्या बाबतीत समाजातल्या प्रत्येक माणसाची भूमिका ही कृतज्ञतेची असली पाहिजे की तो आपल्यावरती काहीतरी उपकार करतोय, तो प्रचंड अडचणीमध्ये